रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पण सगळे इथे होतात. आपल्या समोरच सगळं घडताना आपण बघितलं. 100 बॉडीगार्ड बाहेर जाताना बघितले. 100 महिला बॉडीगार्ड बाहेर जाताना बघितले. आणि तेव्हा आपल्या पोलिसांनी सांगितलं की आता काय आम्ही काम होऊ देणार नाही, आम्ही म्युन्सिपाल्टीची सविस्तर बोलू आणि कारवाई करू. आम्ही म्युन्सिपाल्टीला कागदपत्र विचारू. मला 11:30 वाजता तिथल्या गरीब लोकांचा फोन आला की साहेब काम परत सुरू करा. मी कंट्रोल रूमला फोन केला. कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर मी सांगितलं की मी जागेवर चाललोय. म्हणजे असं पोलिसांनी म्हणायला नको की तुम्ही न कळवता आले त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आता आम्ही तुम्हालाच अटक करतोय. काय भरोसा नाही सध्या. मी पोचलो. एक अधिकारी उभा होता माझ्या वाट बघत. त्याला मी म्हटलं की बंदोबस्त कुठे लावलाय? तो म्हणाला बंदोबस्त पलीकडे लावलाय. म्हटलं पलीकडे का लावला? तिथे तो उजेड आहे आणि तिथे बिचारे सगळे गरीब लोक झोपलेत रस्त्यावरती. लहान पोरांना घेऊन त्यांची कपाटं बाहेर आहेत, त्यांचे पलंग बाहेर पडलेत आणि गरीब लोक सगळे रस्त्यावर झोपलेत. तुम्ही तिथे का लावला बंदोबस्त? तो स्थित प्रज्ञासारखा असा काही बोलला नाही. मग त्याला म्हटलं हे कॉन्क्रीट कसं पडलं इथे? इथे कोण आलेलं? आमच्या समोर कोण नाही आलं साहेब. म्हटलं हा माझा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, ह्याचा टायमिंग आहे 10:38 11:38. 11:38 हे कॉन्क्रीट पडलेलं आहे. म्हटलं आणि ओल्लं कॉन्क्रीट आहे आणि 4 फूट खाली आहे. कारण का म्हटलं हा जो खांब आहे ना, 4 खांब लावलेले तिथे, हे खांब करून इथे पत्रा लावण्याचं काम होणार होतं. आमच्या पोरांनी जाऊन ते खांब हलवून त्यांना कॉन्क्रीट दाखवला. हे बघा. मग आले साहेब, सगळे आले. तिथे 200 पोरं उभी होती. मी येणार म्हटल्यावरती 200 पोरं इथे तिथे तिथे इथे पोलिसांनी लपवली. तरी आम्हाला 2-4 लोक हातात भेटली, लफडं नको म्हणून त्यांना काय आम्ही मारले बिरले नाही, आम्ही तसेच त्यांना सोडून दिले. पण प्रकरण काय हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2021 साली एक सर्क्युलर होतं. इथे नलिनाक्षण कुठे आहे? हे 98 सालचं सर्क्युलर आहे. 98 सालचं सर्क्युलर प्रधान सचिव नलिनाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्याचं परत 2021 मध्ये ह्या सरकारनी, म्हणजे माझ्या अंदाजाने 2021 म्हणजे जेव्हा आजचे मुख्यमंत्री तेव्हाचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असतील, त्यांच्याच सैनी आदेश निघाले असेल, GR तर त्यांच्याच सैनी निघतो की 1 जून ते 30 सप्टेंबर अखेर, म्हणजे 30 सप्टेंबर अखेरपर्यंत कुठलंही अनधिकृत घर, निवासी घर, त्याचं निष्कासन करता येणार नाही. कमर्शियल नाही. एक गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे. The state urban development has told all local bodies in the state, including BMC, not to demolish unauthorized structures, slums, encroachments on government, semi-government, private lands during monsoon from June 1 to September 30. हे टाइम्स ऑफ इंडियाची आलेली बातमी आहे. चैतन्य मार्पकवार ऑन July 1, 2021. It is on site also.
आणि हे तर आम्हाला लहानपणापासून माहिती आहे, कारण आम्ही झोपडपट्ट्यांमध्येच फिरत असतो, राहत असतो. आम्हाला माहिती होती ही सर्क्युलर आहे, तुम्ही मनवन खात्याला लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. आता मला सांगा, हे ऍफिडेव्हिट देतात म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्टेट ह्युमन राईट कमिशनला आणि सांगतात की आम्ही 6 तारखेला हे तोडणार आहोत. आता हे सगळं कमिशनरला माहिती असेल, कधी तोडणार, काय तोडणार. हेच कमिशनर अंडर हे होते आपले प्रधान सचिव अर्बन डेव्हलपमेंट. मुंबई महानगरपालिका काय वेगळी महानगरपालिका आहे? हा प्लॉट काय वेगळा आहे? हा मंगळ ग्रहावरचा प्लॉट आहे का? मग तुम्ही ह्युमन राईट्स कमिशनला कसं काय लिहून दिलं की 6 तारखेला पाडणार आहे? तुम्ही या जमिनीत कोण राहतात, काय राहतात याची माहिती पुरवली का ह्युमन राईट्स कमिशनला? तुम्ही सर्वे केला का या झोपडपट्टीचा? ते कधीपासून राहत आहेत, त्यांचे पुरावे काय आहेत, याचा काही सर्वे आहे का म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे? त्यांनी काय पोलीस स्टेशनला सादर केलाय का? आणि प्रायव्हेट बिल्डरची माणसं कशी काय येऊन काम करतात? आम्ही तुम्हाला व्हिडिओज दाखवू की प्रायव्हेट बिल्डर्सची लोक येऊन लाठीचार्ज करतायत. काय चालवलंय मुंबईत? आम्ही काय पहिल्यांदा बघतो का झोपडपट्टी तोडताना? पण इतकी अमानुषपणा नाही. समोर पाऊस दिसतोय. आज काय काय तारीख आहे? आज 8 तारीख आहे. 8 तारीख. साधारण 7-8 जूनला मुंबईत पाऊस सुरू होतो. आपला लहानपणापासून ज्यांनी मुंबई बघितली आता सगळ्यांना माहिती आहे, 7, 8, 9 या 3 दिवसात पाऊस पडतोच. आता यांनी जायचं कुठे? आणि मुख्यमंत्र्याच्या खात्याने हे केलेलं आहे अर्बन डेव्हलपमेंटनी. हा जो नेक्सस आहे बिल्डर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस, हा नेक्सस चेक झाला पाहिजे. हजारो कोटी रुपयाचा भूखंड आहे, हजारो कोटी रुपयाचा. मी डीएमसी ला फोन केला, बिरादर कुठे गेली राखी? मी बिरादर नावाच्या डीएमसीना फोन केला, ते म्हणतात मला काही माहितीच नाही. मग हा कुलकर्णी नावाचा उद्धट अधिकारी, ज्युनियर इंजिनियर काय सब इंजिनियर. सब इंजिनियर, त्या सब इंजिनियरच्या जीवावरती एवढ्या झोपड्या साफ केल्या जातात. म्हणजे आम्हाला आमदारांना काय कळत नाही, आम्ही वेडेबिडे आहोत असं वाटतं की काय या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना? म्युन्सिपल कॉर्पोरेट कमिशनरच्या सही शिवाय इतकं मोठं काम केलं जाईल का? कुठलीही कागदपत्र हातात नसताना पोलिसांनी कसं काय इथे आले पोलीस? तपासले का बाबा हे कधीपासून राहतात, तुमच्याकडे पुरावे काय आहेत? तुम्ही पत्रकारांनी इथे कोणाला विचारा, हा प्लॉट कोणाच्या ताब्यात होता, इथे कोणाची पोरं बसायची? ह्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. ती जमीन अजय मोहन नावाच्या एका माणसाची होती, ती नंतर कशी ट्रान्सफर झाली, काय ट्रान्सफर झाली याच्या संबंधात मला काहीही बोलायचं नाहीये. त्याचे फेरफार तपासा, तुम्हाला ह्याच्यातलं सगळं समजेल. इथे कोणाची पोरं बसायची, हा प्लॉट कोणाच्या ताब्यात होता, इतक्या वर्ष का नाही पोलीस साफ झाला प्लॉट? तेव्हा तर रिअल इस्टेट बूमवर होती, तेव्हा का नाही झाला साफ प्लॉट? तेव्हा प्लॉट मध्ये प्रवेश का करू शकत नव्हती कोणी? मालक का नव्हता प्रवेश करत? विकत घेतलेला प्लॉट आहे ना. मग साफ बीफ करून तिथे आपलं बाउंड्री मारून बसायला पाहिजे होतं ना. सरकारी तर सरकारी, सरकारला हँड ओव्हर करायला पाहिजे होतं.